तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। विद्यार्थ्यांनो रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि मी आपल्या सर्वांसाठी सुपर क्लास बनवत आहे आणि त्या कारणास्तव सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे। कारण का तर या सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांनो आपण TCS तसेच IBPS पॅटर्नने विचारलेले क्वेश्चन्स ही समोर कव्हर करणार आहोत। जेवढेही येतील ते एग्जाममध्ये आलेलेच असतील, त्या कारणास्तव एक लाईक या सुपर क्लासला नक्कीच करायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल विद्यार्थ्यांनो, काय करायचं आहे, आपल्या या चॅनलला लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। एकदम फ्री असते। जेव्हा तुम्ही सबस्क्राईब या चॅनलला करसाल तेव्हा काय होईल, आपल्या चॅनलवर नवीन सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड होतात तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। या कारणास्तव सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचे असते। चला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया विद्यार्थ्यांनो। प्रश्न आपल्यासमोर असा दिसून येतो, राष्ट्रपतींच्या गाडीवर कोणते चिन्ह असते ते आपल्याला विचारलेलं आहे। व्यक्ती आहेत भारताचे राष्ट्रपती, तर अशोक स्तंभ, जय स्तंभ, लाल किल्ला, ताजमहाल। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे। अशोक स्तंभाचे चिन्ह राष्ट्रपती यांच्या गाडीवर असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। प्रश्न दुसरा की अंगाची लाही होणे हे याचे जे अर्थ आहे आपल्याला सांगायचं आहे। अंगाची लाही होणे म्हणजे काय? गरमी होणे, संताप येणे, झोप येणे किंवा थंड लागणे। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक किती 2 योग्य राहणार आहे। संताप येणे म्हणजेच काय, तर अंगाची लाही होणे असा त्याचा अर्थ होतो। तर तिसरा प्रश्न, परीक्षा या शब्दाचा शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे। परीक्षा हा शब्द देण्यात आलेला आहे, शुद्ध शब्द दिलेल्यापैकी आपल्याला ओळखायचा आहे विद्यार्थ्यांनो। तर हा परीक्षा का हा परीक्षा किंवा हा परीक्षा? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। परीक्षा हा जो शब्द आहे, परीक्षा शब्दाचा एकदम शुद्ध असलेला शब्द आपल्याला दिसून येतो। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न चौथा विद्यार्थ्यांनो की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये आदिवासींचे प्रमाण किती टक्के होते ते आपल्याला विचारलेलं आहे। 2011ची जनगणना जी झालेली होती त्यानुसार आदिवासींचे 4 ते 5%, 5 ते 6%, 7 ते 8% किंवा 2 ते 4%। ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। 7 ते 8% 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये आदिवासींचे प्रमाण असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। प्रश्न 5व्या क्रमांकाचा, मुलगा दररोज व्यायाम करतो यामधील दररोज जो आहे कोणते अव्यय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। मुलगा दररोज व्यायाम करतो, केवळ प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय किंवा क्रियाविशेषण अव्यय। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य आहे। मुलगा दररोज व्यायाम करतो हे जे आहे क्रियाविशेषण, दररोज जे आहे तो क्रियाविशेषण अव्यय असलेला आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न 6वा की कृष्णा नदी ही कोणत्या दिशेकडे वाहणारी एक नदी आहे? कृष्णा नदी कोणत्या दिशेकडे वाहणारी आहे? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। पूर्व दिशेने कृष्णा नदी एक वाहणारी नदी असलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। प्रश्न 7वा, अनेर धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? रिपीट झाला हा प्रश्न, माफ करा। अनेर धरण हा जो आहे म्हणजे मागच्या सुपर क्लासमध्ये आपण कव्हर केला होता लगभग, तर कोणत्या नदीवर आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठाणे, पुणे, धुळे किंवा वर्धा। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। धुळे जिल्ह्यामध्ये अनेर धरण स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। तर 8वा प्रश्न कव्हर करूया। सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या संस्थेस काय म्हणतात? शरीरामध्ये सर्व इंद्रिय जे आहेत त्यावर ताबा ठेवणाऱ्या संस्थेस काय म्हणतात विचारलेलं आहे। अभिसरण संस्था, चेता संस्था, उत्सर्जन संस्था किंवा वरीलपैकी नाही। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे। सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या संस्थेस काय म्हणतात, तर चेता संस्था असे संबोधले जाते। तर कव्हर करूया 9वा प्रश्न। या ठिकाणी प्रीमॅच्युअर या शब्दाचा अँटोनिमस शब्द आपल्याला ओळखायचा आहे, म्हणजेच विरुद्धार्थी शब्द। कोणत्या शब्दाचा? प्रीमॅच्युअर। ओव्हरकम, ओव्हररूल, ओव्हरड्यू, वेलकम। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे। ओव्हरड्यू हा जो शब्द आहे, प्रीमॅच्युअर या शब्दाचा एक अँटोनिमस असलेला शब्द आपल्याला माहीत असावा की आहे असा। प्रश्न 10वा, गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे, वाक्यप्रचार आपल्याला ओळखायचा आहे की कोणता आहे? वाक्य आहे गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य किंवा वरीलपैकी नाही। तर
ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. मिश्र वाक्य म्हणजेच काय, तर गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे, हे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 11वा विद्यार्थ्यांनो, की राज्यपाल व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो? दोघांमधील कोणत्या, तर राज्यपाल तसेच मंत्रिमंडळ यातील पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा वरीलपैकी नाही. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी किती, 3 योग्य आहे. मुख्यमंत्री हा जो व्यक्ती आहे, राज्यपाल तसेच या ठिकाणी मंत्रिमंडळ यातील दुवा असलेला आपल्या सर्वांना व्यक्ती दिसून येतात. तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी उचल्या ही जी प्रसिद्ध कादंबरी आहे, या कादंबरीचे लेखक कोण आहेत ते विचारलेलं आहे. कादंबरी आहे उचल्या ही. लक्ष्मण माने, इरावती कर्वे, लक्ष्मण गायकवाड किंवा शांता शेळके. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी किती योग्य राहणार आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 लक्ष्मण गायकवाड यांनी जे आहे उचल्या या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक व्यक्ती असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. पुढचा प्रश्न म्हणजेच 13वा, की बालविवाह बंदी कोणत्या कायद्याने करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे. बालविवाहाला बंदी कोणत्या कायद्याने करण्यात आलेली होती? सन्मती कायदा, शारदा कायदा, सतीबंदी कायदा किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. शारदा कायदा या कायद्यानुसार जे आहे बालविवाहास बंदी करण्यात आलेली आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 14वा, की उपरा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आता या पूर्वी उचल्या कादंबरीचे विचारलेले होते, आता या ठिकाणी उपरा या कादंबरीचे लेखक विचारलेले आहेत. लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, इरावती कर्वे, शांता शेळके. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य आहे. लक्ष्मण माने यांनी या ठिकाणी उपरा कादंबरीचे एक लेखक असलेले व्यक्ती आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतात. प्रश्न 15वा, केसर ए हिंद ही पदवी खालीलपैकी कोणत्या महिला व्यक्तीस देण्यात आलेली होती? पदवीचं नाव म्हणजेच केसर ए हिंद ही पदवी सरोजिनी नायडू, डॉक्टर ॲनी बेझंट, पंडिता रमाबाई किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. पंडिता रमाबाई यांना केसर ए हिंद ही पदवी देण्यात आलेली होती. कव्हर करूया विद्यार्थ्यांनो 16वा प्रश्न, 1898 मध्ये हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केलेली होती ते विचारलेलं आहे. वर्ष आहे 1898 मध्ये. तर सरोजिनी नायडू, डॉक्टर ॲनी बेझंट, पंडिता रमाबाई किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. डॉक्टर ॲनी बेझंट यांनी हिंदू कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी, तर 1898 मध्ये केलेली आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 17वा विद्यार्थ्यांनो, की 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव जो आहे तो कोणी मांडलेला होता ते विचारलेलं आहे. 13 डिसेंबर 1946 रोजी महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू किंवा राजेंद्र प्रसाद. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. पंडित नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता. कव्हर करूया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो. प्रश्न 18वा, फकीरा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? प्रसिद्ध कादंबरी आहे, बऱ्याच एक्झाममध्ये विचारलेली आहे. फकीरा ही कादंबरी महात्मा फुले, पंडित नेहरू, अण्णाभाऊ साठे किंवा महात्मा फुले. हां ठीक आहे चला. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 3 योग्य आहे. अण्णाभाऊ साठे यांचीच म्हणजेच फकीरा ही अतिशय प्रसिद्ध असलेली एक कादंबरी आहे. प्रश्न 19वा, नगर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. सर्वांना येतच असेल. पर्याय वाचल्याच्यानंतर नगर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? शहर, ग्राम, पूर किंवा पुरी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. नगर या शब्दाचा ग्राम हा जो शब्द आहे तो विरुद्धार्थी असलेला आपल्या सर्वांना माहीत होतो. प्रश्न 20वा, की अमेरिकेची नासा ही संस्था कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? नासा ही संस्था अमेरिकेची आहे, सर्वांना माहीत आहे. अंतरिक्ष संस्था आहे. टेक्सास, वॉशिंग्टन, लंडन किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. वॉशिंग्टन या ठिकाणी जे आहे अमेरिकेची नासा ही अंतरिक्ष संस्था स्थित असलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. प्रश्न 21वा, ब्रेल लिपी जी असते ती कोणासाठी तयार करण्यात आलेली आहे? म्हणजे या ठिकाणी लिपीचा प्रकार आहे ब्रेल लिपी. कोणासाठी असते? अंध व्यक्ती, बहिरे व्यक्ती, मूक व्यक्ती किंवा वरीलपैकी सर्वांसाठी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपी ही तयार करण्यात आलेली दिसून येते. प्रश्न 22वा, पहिली घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे?
आपल्या भारतीय संविधानामध्ये सर्वात पहिली जी घटनादुरुस्ती आहे कोणत्या वर्षी करण्यात आलेली दिसून येते? 1957, 1955, 1951 किंवा 1958. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे 1951 या वर्षी संविधानातील सर्वात प्रथम क्रमांकाची या ठिकाणी घटनादुरुस्ती झालेली आहे. प्रश्न 23वा, महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र खालीलपैकी कोणते आहे किंवा होते ते विचारलेलं आहे. संत चळवळीचे केंद्र कोल्हापूर, पंढरपूर, आळंदी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. पंढरपूर जे आहे महाराष्ट्रातील संत चळवळीचे प्रमुख केंद्र असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 24वा की कुस्ती खेळाशी संबंधित व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? खेळ आहे विद्यार्थ्यांनो कुस्ती हा या खेळाशी संबंधित व्यक्ती सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, विराट कोहली किंवा ओमप्रकाश दहिया. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. ओमप्रकाश दहिया यांनी कुस्ती खेळाशी संबंधित असलेले या ठिकाणी खिलाडी दिसून येतात. चला तर 25वा प्रश्न, तीक्ष्ण शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द विचारलेला आहे. शब्द आहे तीक्ष्णचा विरुद्ध अर्थी दुर्भागी, बोथट, प्रखर किंवा मतैक्य. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. बोथट हे जे शब्द आहे विद्यार्थ्यांनो तीक्ष्ण शब्दाचा विरुद्ध अर्थी असलेला शब्द आहे. प्रश्न या ठिकाणी 26वा, बफल या शब्दाचा अँटोनिमस शब्द आपल्याला सांगायचा आहे. बफल या शब्दाचा अँटोनिमस असिस्ट, एड, अबेट किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. ऑल ऑफ अबव म्हणजे विद्यार्थ्यांनो अबेट तसेच एड तसेच असिस्ट हे सर्व जे शब्द आहेत ते बफल या शब्दाचे अँटोनिमस असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. तर 27वा प्रश्न या ठिकाणी अपकर्ष या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे विद्यार्थ्यांनो अपकर्षचा विरुद्ध अर्थी निर्गुण, उत्कर्ष, उत्कृष्ट किंवा नाही. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे. उत्कर्ष हा जो शब्द आहे अपकर्ष या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे. कव्हर करूया. 28वा प्रश्न, राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य जे आहे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य आयर्लंड, रशिया, जर्मनी, अमेरिका. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे. रशिया या देशाकडून भारतीय राज्यघटनेमध्ये काय तर मूलभूत कर्तव्य घेण्यात आलेली दिसून येतात. प्रश्न 29वा की अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे? अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे सकाराम भाऊराव साठे, तुकाराम भाऊराव साठे, विठ्ठलराम भाऊराव साठे, विठ्ठलराव भाऊराव साठे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. तुकाराम भाऊराव साठे असे जे आहे अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव आहे. कव्हर करूया 30वा प्रश्न या ठिकाणी असा आहे, कायद्यापुढे सर्व समान असतील कोणत्या कलमात सांगण्यात आलेले आहे? राज्यघटनेमध्ये असे कोणत्या कलमात सांगितलेले आहे की कायद्यापुढे कोणताही व्यक्ती जो आहे तो समान आहे किंवा इक्वल आहे? तर कलम 15, कलम 14 किंवा कलम 25. माफ करा डबल झाल्या कारणास्तव ऑप्शन. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. कलम 14 मध्ये जे आहे कायद्यापुढे सर्व समान असतील असे सांगण्यात आलेले आहे किंवा दर्शवलेले आहे. आता सुपर क्लासला विद्यार्थ्यांनो सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे? एक लाईक नक्कीच करायचा आहे. कारण हा सुपर क्लास आहे विद्यार्थ्यांनो 12 वाजून लगभग या ठिकाणी 25 मिनिट झालेले आहेत रात्रीचे आणि हा सुपर क्लास आपल्यासाठी तयार केलेला होता. एक लाईक नक्कीच करायचा आहे. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो या चॅनलला लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून पुढचा सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड होता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल. त्या कारणास्तव तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.